काय नेमका प्रकार आहे की दोन आमच्या इथे शेलुदी ते जिल्हा परिषद शाळेवरच्या 2 महिला 12 महिन्यापासून सुट्टीवर जायले आणि त्या महिला शिला बायेकर आणि अर्चना बायेकर या गैरहजर असताना त्यांनी प्रायव्हेट 2 महिला दिलेल्या आहे त्यांच्या थ्रू 200 रुपये रोजाप्रमाणे। आणि आमच्याकडं आम्ही शाळा समितीचे उपाध्यक्ष असल्यामुळे आमच्या बॉडीकडे पूर्ण पालकांचे हे येतात, तक्रारी येतात की बुवा हे लेकरायचे आमचं काय करायचं, कसं करायचं, शाळेला कुलूप लावायचं काय करायचं ते सांगा म्हणे, नाही दाखले द्या आम्हाला। आणि आम्ही शाळा याच्याकडं वर तक्रार केली। त्यांचं म्हणणं आहे की बुवा तुम्ही तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या। ते बालसंगोपनाच्या याच्यावर म्हणजे सुट्टीवर जायले आणि त्या लातूरला शिक्षण त्यांच्या मुलाच्या शिक्षणाकरता तिकडे जायले। बरं, तुम्ही शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती, शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार केली तर शिक्षणाधिकारी काय बोलले? शिक्षण अधिकारी आम्हाला हे बोलले की मी 2 वेळेस कॉल केला त्याला, तर ते म्हणे की मी एकदा मीटिंगमध्ये आहे नंतर लावतो। त्याच्यानंतर 2 वेळेस कॉल केला तर त्यांनी काही उचलला नाही। आता मी परवाला फोन लावला तर मला म्हणे की तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या। आता त्या 2 महिला पालकाचं आमच्या इथल्या पालकाचं म्हणणं आहे की बाबा शाळेला काहीतरी तुम्ही दुसरे शिक्षिका मागून घ्या, नाही तर आमच्या लेकराचं नुकसान होऊ राहिलं, नाही तर आम्ही लेकरं काढून चिखलीच्या शाळेमध्ये टाकतो। जिल्हा परिषद शाळा आहे, 2 शिक्षिका गैरहजर किती वर्षापासून काय सर आमच्या शाळेतल्या 2 शिक्षिका ह्या गैरहजर नाही आहेत। त्यांचा माझ्याकडं अर्जित रजा व बालसंगोपन रजेचा अर्ज माझ्याकडे प्राप्त झालेला आहे, तो मी वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेला आहे। कोणत्या शिक्षिका काय नाव? कुमारी शिला मधुकर बाहेकर ह्या 13/1/2025 पासून बालसंगोपन रजेवर आहेत, ते 29/4/2025 पर्यंत। आणि दुसऱ्या कुमारी अर्चना एकनाथ बाहेकर ह्या दिनांक 12/8/24 ते 25/10/24 पर्यंत अर्जित रजेवर होत्या। तदनंतर त्या 11/11/2024 ते 31/12/2024 पर्यंत बालसंगोपन रजा पहिला टप्पा, तदनंतर 1/1/2025 ते 7/2/2025 पर्यंत बालसंगोपन रजा दुसरा टप्पा व तदनंतर 10/2/2025 ते 28/4/2025 पर्यंत अर्जित रजा, अशा पद्धतीने त्यांचे अर्ज आम्ही वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेले। शिक्षकांच्या पर्यायी व्यवस्था काय केली होती शाळेमध्ये? हो, आदरणीय सर, की विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित लक्षात घेता त्यांचं नुकसान होऊ नये आणि म्हणून दीर्घ रजेवर ह्या असल्यामुळे आम्ही आमच्या व्यवस्थापन समितीच्या म्हणजे मान्यतेने विना आर्थिक मोबदला या 2 स्वयंसेविका इथे तात्पुरत्या स्वरूपात शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना आम्ही शिकवण्याची परवानगी दिलेली आहे। त्यांना काय वेतन दिले जात? सर त्यांना शालेय प्रशासनाकडून कुठलंही वेतन दिलं जात नाही। ही बाब तुम्ही वरिष्ठांना कळवली? हो, वरिष्ठांना हे ज्ञात आहे। शेरूरच्या शाळेवर 2 महिला शिक्षकांच्या ऐवजी रोजंदारीने त्या ठिकाणी शिक्षक लावलेत, काय नेमका प्रकार आहे? सर, ज्या 2 शिक्षिका आहेत त्या बालसंगोपन रजेवर आहेत आणि बालसंगोपन रजेचा शासन निर्णयानुसार त्या रजेवर गेलेल्या आहेत। त्यांचे रजेचे प्रस्ताव आपण जिल्हा कार्यालयाला पाठवलेले आहेत। बालसंगोपन रजा घेतली त्या शिक्षिका यांना पगार वेतन देत आहेत आणि त्यांच्या लातूरला जात आहेत, म्हणजे त्यांच्या मुलाला शिक्षण घेण्यासाठी त्या लातूरला, आणि हे पोरं वाऱ्यावरती, म्हणजे यांच्या शिक्षणाचं नुकसान कसं पाहता याच्याकडे? सर, त्यांना त्या शिक्षिका वेतन वगैरे देतात या बाबतीत मला माहीत नाही सर, मी चौकशी करतो सर। काय करणारे कारवाई त्या शिक्षकांना? नाही, चौकशीमध्ये त्या दोषी जर आढळल्या तर निश्चित नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल। जिल्हा कार्यालयाशी मार्गदर्शन मागून त्याच्यावर निश्चित कार्यालय केले जाईल सर। तुमचे जे केंद्र प्रमुख आहेत त्यांची जबाबदारी आहे की नाही, कधी पाहणी करतात? हो सर, प्रशासनातल्या हो जबाबदारी आहे? हो, प्रशासनातल्या पर्यवेक्षी यंत्रणेची सर्व जबाबदारी आहे सर, हे मान्य आहे। त्यांच्यावर काही कारवाई होईल का? हो सर, होईल निश्चित। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।